झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्या नाशिकमध्ये स्वागत। नाशिकच्या गंगापूर धरणात एक बैल बुडून पडल्याची बातमी काल झी 24 तासने दाखवली होती। यानंतर प्रशासन तातडीने जागा झालं आणि या मृत बैलाला आज हटवण्यात आलं। गेल्या 4 दिवसांपासून नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाण्यामध्ये हा मृत बैल तरंगत होता। त्यामुळे पाणी दूषित होण्याचा धोका होता आणि नाशिककरांचं आरोग्य धोक्यात आलं असतं। झी 24 तासनं तातडीनं ही बातमी दाखवली। 4 दिवसांपासून या घटनेकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं, पण झी 24 तासनं बातमी दाखवताच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत बैलाला बाहेर काढलं। 50-60 स्क्वेअर माइलाचा कॅचमेंट एरिया आहे आणि एवढ्या मोठ्या एरियामध्ये आपल्याला काही सगळीकडे माणसं ठेवता येत नाही। पण असंच लोकांनी जागरूक राहून वेळच्या वेळी कुठे काय आढळल्यास कळवल्यास खात्याला का त्याच्यावरती ताबडतोब कारवाई करणं सोपं होईल। धरणाच्या परिसरात अनेक पाळीव प्राणी पाणी पिण्यासाठी येत असतात, मात्र त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही। पाटबंधारे विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय। एक दहशतवादी सातपूरला सापडला गेला, त्याच्याकडे धरणाचा पूर्ण डॅमचा पूर्ण नकाशा मिळाला। उद्या जर काही कमी जास्त झालं तर याची जबाबदारी कोण? म्हणजे अधिकारी काय करतायत? धरणाची सुरक्षितता असेल, ह्या गोष्टीकडे यांचं अजिबात लक्ष नाही। गोदावरी प्रदूषणाबरोबरच गंगापूर धरणातला हा गंभीर प्रकार समोर आलाय। किमान यापुढे तरी या संदर्भात दक्षता घेतली जाईल अशी अपेक्षा आहे। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।